पाहतोय यतीश शेलार इनफॉर्म असलेला हा फलंदाज आहे. बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला असेल शेखर दळवी यांचा संघ. शेखर दळवी याही वर्षी आपण जर पाहिलं तर हा संघ अतिशय दर्जेदार कामगिरी स्पर्धेमध्ये करत असतो. मात्र गटातून बाहेर पडताना अनेकदा त्यांच्यापुढे अडचणी आलेल्या आहेत. ती अडचण आज दूर होईल का? मात्र आपण जर पाहिलं तर यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे सरस्वती खालिंगच्या रूपानं. या हंगामामध्ये अतिशय विलक्षण अशी कामगिरी राहिलेली आहे सरस्वती खालिंग संघाची आणि त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान जरूर असणार आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढाच ताकदवान आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय रोशन तुंगारे. समोर आहे शुभम. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर घणाघाती प्रहार. बॉल हवेत आहे, तिकडे फिल्डर सज्ज आणि पहिल्याच बॉलवर मोठ्या विकेटचं पतन. शुभम बाद. जागा चुकीची निवडली होती खरंच. पाहायला गेलं तर फुलटॉस चेंडू होता. लालच दिली होती. लालच तर बुरी बला होती. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फटका खेळायचा होता, परंतु फटका खेळला गेला काऊ कॉर्नरच्या क्षेत्राकडे. आपण जर पाहिलं तर स्वाभाविकपणे त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतोय. कुठेतरी मैदानामधून आपण पाहतोय त्यांना खेळाडू कक्षाकडे परतावं लागतंय. पहिल्या चेंडूवरती सरस्वती खालिंगच्या दिग्गज फलंदाजाला तंबूत परतावं लागतं. दरम्यान प्रशांत शेलार नवा फलंदाज येतो आहे. शून्याचा चष्मा शुभमच्या डोळ्यावर चढला. सामना महत्त्वाचा होता. यापूर्वीचा सामना त्यांनी चांगल्या पद्धतीने जिंकला होता. 70पेक्षा अधिक धावा उभारल्या होत्या आणि त्या जोरावर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं त्यांनी सामन्यात खेळ दाखवला होता. मात्र या ठिकाणी शुभमला विशेष प्रभाव पाडता आला नाही. पहिल्या चेंडूवर उलटपक्षी त्याला तंबूत धाडलं गेलेलं आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाज रोशन तुंगारचं. अनेक वर्षाचा अनुभव आहे रोशनकडे आणि तो त्यांनी पणाला लावलेला आहे. बऱ्याच सामन्यांमध्ये खूप चांगला मारा रोशनचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि बऱ्याचशा मॅचेसमध्ये चांगली बॅटिंग करून देखील त्याने सामने जिंकून दिलेले आहेत. असा अष्टपैलू खेळाडू रोशन तुंगारे. नवीन बॅट्समन प्रशांत आलाय मैदानामध्ये. दोघे बंधू आता खेळपट्टीवर आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न आहे, ते पायावर बॉल आदळलाय. जोरदार अपील होतंय, मात्र पंचांची स्वीकृती मिळत नाही. लेग बाईटचा इशारा. पहिली धाव फलकावर लेग बाईटच्या रूपात. अतिशय दर्जेदार अशा पद्धतीने पंचांचं काम आपण पाहिलेलं आहे. पंच रमित रईस त्या ठिकाणी आहेत. जोरदार अपील केलं गेलं होतं. मात्र या अपीलमध्ये आपण जर पाहिलं तर जोश अधिक होता, आत्मविश्वास हा कमी होता, कारण चेंडू एसटीच्या रोखानं नव्हता. दरम्यान प्रचित 11 खांडफे संघाला विनंती करतोय आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. प्रचित 11 खांडफे आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. रोशन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. थोडा पुढे ठेवलाय बॉल हवेत. मिस टाइम फटका. फिल्डर जज करतोय आणि व्हॉट अ कॅच. कव्हर्स मधून थोडासा पाठीमागे जात असताना, सर्कलच्या बाहेर निघत असताना हा झेल स्वीकारलाय फिल्डरनं. फलंदाज बाद. वेल वगैरेचा हाफ डन असं म्हटलं तर पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला. पुढच्या चेंडूवरती लेग बाईटच्या रूपानं एक आपण पाहिले तर धाव मिळाली आणि इथे मात्र गडी झेलचीच्या रूपात 2 झेल टिपले गेले. रोशन तुंगारनं दाखवून दिलं. काय जबरदस्त गोलंदाजीचं स्पेल आपल्याला पाहायला मिळते. रोशन तुंगारे नेत्रदीपक गोलंदाजी. खरं तर पहिला बॉल मला असं वाटतं की थोडासा कमजोर पडला होता, पण त्याच्यावर जो फटका आला तो कॅपमध्ये खेळू शकला नव्हता फलंदाज. फिल्डरला शोधून काढलं होतं काऊज कॉर्नरकडे आणि त्याच्यानंतर मात्र खूप चांगले चेंडू पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बॉलवर देखील अपील झालं होतं, परंतु इम्पॅक्ट भरपूर बाहेर होता ऑफस्टिकच्या. आणि दोन्ही सलामीवीरांचं काम तमाम केलंय. दोन्ही सलामीवीर शून्यावर बाद झालेत. अगोदर शुभम आणि आता यतीश. नवीन बॅटर मैदानामध्ये. चौथ्या क्रमांकावर सारंग आलेला आहे. अडखळणारी सुरुवात पाहायला मिळते सरस्वती खालिंग संघाची. प्रेक्षकांची संख्या वाढत चाललेली आहे. जरूर दुपारचं सत्र आहे. उन्हाचा जोर वाढत चाललेला आहे. मात्र असं असताना देखील प्रेक्षक चांगल्या संख्येनं स्टँड्समध्ये उपस्थित होत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जय गणेश चषक 2025 मध्ये जय गणेश वाफाळे ए आणि SK ग्रुपकडून. पण मी म्हणेन उन्हाचा जोर वाढायला लागला आहे. स्पर्धांचा पण जोर वाढायला लागलेला आहे. इथे मोठी आपण जर पाहिलं एक आपल्यापुढे 100 प्रश्न उभा राहिल्या, कोणत्या स्पर्धा कव्हर करायच्या. अनेक स्पर्धा आलेल्या आहेत. हो, बऱ्याचदा आपल्याला असं होतं की 3-4 स्पर्धा सोडाव्या लागतात एखाद्या स्पर्धेसाठी, कारण एकाच डेटला स्पर्धा येत असतात. पण चांगलं आहे क्रिकेटसाठी. क्रिकेट वाढतंय. अनेक असोसिएशन देखील झालेले आहेत. विशेषतः आपल्या भिवंडीमध्ये अनेक संघटना कार्यरत आहेत टेनिस बॉल क्रिकेटसाठी आणि त्यांच्यामुळेच ही भव्यता वाढत चालली आहे स्पर्धांची आणि
क्रिकेट सामन्यांची. चांगला बॉल होता, खोलवर टप्पा ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये येथे एक धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज सारंग. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन आता खेळपट्टीवर. धावसंख्या 2-2. दरम्यान या ठिकाणी सर्पमित्र यांचं आगमन झालेलं आहे. पडगा विभागातील सर्पमित्र सूरज, बघा त्याने एक आताच नुकताच साप पकडलेला आहे. आणि हा सर्पमित्र आहे, सर्पमित्रांची गरज आहे कारण सापांना आता जागाच नाही, त्यामुळे ते मानवी वस्तीमध्ये घुसत असतात. दरम्यान गोलंदाज सज्ज झालेला आहे. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न तर फसलाय, धाव मिळणार नाहीये. पाठीमागे फिल्डर उपस्थित आहे. थर्ड मॅनच्या दिशेतून काढण्याचा प्रयत्न होता. बॉल शॉट फाईन लेगच्या दिशेनं ट्रॅव्हल होताना दिसलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये रोशन तुंगारेकडून. शेवटचा बॉल बाकी असेल. पॉवर प्लेचा आतापर्यंत फायदा घेता आलेला नाही फलंदाजांना. प्रशांत पाटील दळेपाडा यांना विनंती करतोय आपण मंचावर यायचं. शैलेश पाटील यांना विनंती करतोय आपणही मंचावर यायचंय. रोशन राईट आर्म ओव्हर द विकेट जात असताना पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. हाही बॉल बॅटवर नीटचा आलेला नाहीये. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या फक्त 2च धावा, 2 गड्याच्या मोबदल्यात सरस्वती खालिंग. खूपच सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळालं रोशन तुंगारे यांच्याकडनं. 2 बहुमल ज्या विकेट्स आहेत अतिशय मोलाच्या. सलामीची जोडी, कारण चाबूक शॉट खेळणारा शुभम, त्याचप्रमाणे यतीश इन्फॉर्म असलेला फलंदाज, हा दोन्ही फलंदाजांना सलामीच्या तंबूत धाडलेला आहे. आणि केवळ धावा दिल्या त्या 2, अतिशय जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान दुसरं षटक पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण 2 क्षेत्ररक्षक जे म्हणजे सर्कल रेषेच्या बाहेर ठेवू शकत होतो. मला वाटतं या ठिकाणी तिसरा क्षेत्ररक्षक निश्चितपणे आपण ठेवू शकतोय आणि अशा पद्धतीचा बदल आपल्याला पाहायला मिळतो. एक स्पर्धा अतिशय सुंदर आहे, पूर्णपणे क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियम फॉलो करणारी ही स्पर्धा आहे. पण इथे एक मात्र बदल आहे, तो म्हणजे चेसिंग आणि ड्रेसिंगचा. दरम्यान या ठिकाणी बोरलीतून आमचे सन्माननीय अतिथी बोरली एक्सप्रेसचे पिता श्री मनसूर शेख यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. तसेच शैलेशजी पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत प्रशांतजी गव्हाळे यांचं देखील आगमन. आपलं हार्दिक स्वागत. हा फटका फसलेला दिसतोय, बॉल हवेत आहे, मात्र फिल्डर येतोय. व्हॉट अ कॅच. जबरदस्त झेल स्वीकारला गेलाय. आणखी एका विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक 3 सरस्वती खालिंग संघाला. आणि आता खालिंग संघाचा खऱ्या अर्थानं जो तारणहार राहिलेला आहे या हंगामामध्ये किंवा मागच्या 2-3 वर्षांमध्ये, तो विवेक शिलार मैदानामध्ये येतोय. परंतु भरपूर प्रेशर असणार आहे, कारण 2 धावांवर 3 गडी बाद झालेत गायकवाड सर. यस, आणि परीक्षा पाहण्यासाठी समोर शेखरही आहे. शेखरकडे जर आपण पाहिलं तर चेंडूंची विविधता आहे. आपल्या बोटांच्या तालावरती तो फलंदाजाला नाचवत असतो आणि अशा सिच्युएशनमध्ये विवेक शिलार मैदानामध्ये प्रवेश करतो आहे. मात्र आयकॉन खेळाडू आहे. आपण पाहिलं अगदी काल परवा तुम्ही स्वतः जी स्पर्धा कव्हर केली त्या ठिकाणी सुद्धा अंतिम सामन्यामध्ये अतिशय सुरेख रीतीने कामगिरी केली. आणि काल आपण जर पाहिलं जो सामना मला वाटतं 4 वाजले असेल तुम्हा लोकांना घरी पोचायला, तिथे सुद्धा खूप सुंदर फलंदाजी झाली. खेळ सुरू करायचा आहे प्लीज, वेळ अधिक खर्च होतोय. काल शेवटच्या मॅचमध्ये तुफानी बॅटिंग केली होती. 45 धावांची अप्रतिम नाबाद इनिंग साकारली होती चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी संघाकरिता. आणि त्या अगोदर आपण एकता ट्रॉफीमध्ये देखील बघितलं होतं, तिकडे देखील 12 बॉल्समध्ये 45 धावांची खेळी साकारली होती. एकाच ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकले होते विवेकनं. ग्रामीण धमाका बिग बॅशमध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती. आल्या आल्या हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, मात्र ग्राउंडेड फटका, थोडीशी फंबलिंग होते, त्याचा फायदा मिळेल. 2 धावा मिळत आहेत. अकाउंट ओपन होत आहे विवेक शिलारचं. हे बॅटल फार मोठं बॅटल आहे, कारण एकीकडे शेखर दळवी आहे जो घाट घाट का पाणी पी चुके आहे, आणि दुसरीकडे विवेक शिलार, त्याच्याकडे देखील आता चांगला अनुभव आहे, कारण तो भारतभरामध्ये खेळत असतो. शॉट ऑफ लाईन पुल केलाय. ओ मिस टाइम फटका, बॉल हवेत, फिल्डर बॉल खाली आणि विवेक बाद. खूप सुरेख वर्णन केलं होतं. घाट घाट का पाणी पिकी आहे. आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय जाणीवपूर्वक चेंडूला आपटी दिली होती. वेगानं चेंडू टाकला घेत दिला होता आणि विवेकला आव्हान दिलं होतं की एक मोठा फटका खेळ.
ते आव्हान त्याने स्वीकारलं होतं. मिस टाईम फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि लॉंग ऑनच्या क्षेत्रामधला क्षेत्ररक्षक होता तो दक्ष होता. हा झेल मयातून कोणत्याही क्षणी निसटणार नाही याची त्याने पूर्णपणे काळजी घेतली. अचूक झेल टिपला. विवेक शेलार बाद होतोय. धावा केल्या केवळ 2. जिकडे फटका मारायचा होता स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला, तिकडे बॉल गेलाच नाही. खूप जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र टायमिंग चुकलं आणि त्याच्यामुळेच बॉल समोर निघून गेला. फटका खेळल्याच कळून चुकलं होतं विवेकला की आता त्याची विकेट गेलेली आहे. कॅचिंग चांगली पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, बॅकफुटला गेलाय, फलंदाज कट केलाय, बॅटच्या आउटसाइड एज. ओहो, काय फुटवर्क आहे फिल्डरचं, जबरदस्त क्रिकेट. इथे निश्चित रूपानं काही धावांचं संरक्षण करण्यात आलंय. पाठीमागे प्रोटेक्शन नाहीये, आउटफील्डमध्ये उतार आहे. बॉल जर निघून गेला असता तर 4 धावाच मिळाल्या असते असं मला वाटतंय. 1 धाव मिळाली, धावसंख्या 5, 4 गडी बाद. हा फटका चांगला आहे, स्लॉक केलाय ऑन साइडला. प्रशांतच्या बॅटमधून धमाका, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. वरती ज्या पद्धतीनं धावांना लगाम लावलेला आहे, इथून खालिंग संघ कितपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल, कारण तिन्ही आघाडीचे फलंदाज आहेत तंबूत परतलेले आहेत. काय वाटतं तुला अजय? मला असं वाटतं की अजूनही त्यांच्याकडे चांगले फलंदाज आहेत, विशेषतः प्रशांत ज्याच्या बॅटमधून नुकताच षटकार आलाय. पण खेळपट्टीवर थांबणं गरजेचं असणार आहे. ते पार्टनरशिप जर बनवली गेली आणि विशेषतः 40 ते 45 पर्यंत जरी मजल मारली गेली तरी देखील तिथून कमबॅक करण्याचा ते प्रयत्न करू शकतात. त्यांच्याकडे तशी गोलंदाजी आहे. विशेषतः विवेकची 2 षटकं ही फारच निर्णायक ठरत असतात. यतीश शेलारकडे चांगला अनुभव आहे गोलंदाजीमध्ये. आणखी काही युवा गोलंदाज देखील आहेत, त्याच्यामुळेच मॅच चांगली होऊ शकते. समोर उडवलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर येत आहेत, 2-2 खेळाडू प्रयत्नशील. झेल ड्रॉप होतोय. येथे कॉलिंगचा अभाव होता. शेखर निराश आहे, नाराज आहे फिल्डरवर. 1 धाव मिळाली आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक समाप्त होते शेखर दळवीचं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सरस्वती खालिंग संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर 4 बाद 12. आणि जिथं हा झेल होता थोडा अवघड म्हणावं लागेल, कारण धावत आले होते. झेल चेंडूवरही नजर ठेवायची होती, सीमा रेषाही कुठे आहे पाहायचं होतं आणि त्याच नादामध्ये आपल्याला पाहायला मिळते हातात चेंडू आला मात्र तो निसटला. 1 धाव निश्चितपणे या चेंडूवरती मिळाली. 12 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. इथून जे उर्वरित 3 षटकं आहेत, अजूनही मला वाटतं शेखर दळवी 1 षटक कदाचित हाताळणार आहे. ही 3 षटकं अतिशय निर्णायक असेल. 3 षटकांमध्ये कमीत कमी 30-35 धावा या जोडाव्याच लागतील आणि जर जोडल्या गेल्या तरच हा सामना रोमहर्षक आपल्याला अनुभवायला मिळेल. शेखरने देखील चांगली गोलंदाजी केली, मात्र त्याच्याही पेक्षा चांगलं षटक रोशनचं राहिलं होतं, ज्यानं 1च धाव खर्च करत असताना 2 गडी बाद केले होते. शेखरने देखील 2 गडी बाद केले. दरम्यान आपण सन्मानाकडे जात आहोत. या ठिकाणी शैलेजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी सुदर्शन काटोळे यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण शैलेश पाटील साहेब यांना सन्मानित करायचं आहे. एक हँडसम अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी आहे, कुरुंद गावचं प्रतिनिधित्व करतात. आपण जर पाहिलं तर टोल नाक्यावरती ते अतिशय सुंदरतेने कार्य करीत असतात. त्याच शैलेश पाटील यांना आपण ही मानवंदना देत आहोत. जय गणेश चषक 2025 शैलेजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक स्वागत केलं जातं आहे. या ठिकाणी सुदर्शन काटोळे यांच्या शुभ हस्ते त्यांना माहिती शाल प्रेमाचं प्रतीक. दरम्यान पुढचा चेंडू पंचांकडे जोरदार अपील केला गेला, मात्र पंचांचा इशारा येतो एष्ट्या सोडून जाणारा चेंडू होता. गोलंदाज आहे सुजलनं सुद्धा प्रभावी गोलंदाजी केले. धावफलकावरती धावा झळकता आहेत, 13 धावा. दरम्यान पुढच्या सन्मानाकडे आपण जाणार आहोत. या ठिकाणी प्रशांत पाटील दळेपाडाचे आमचे अतिथी. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता ऋतिकचा, मात्र प्रयत्न तर फसला, मात्र एसटी उद्ध्वस्त झालेली आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान रुपेश सांबरे साहेबांना विनंती करतोय, आपण प्रशांत पाटील साहेब यांना सन्मानित करायचं आहे. अगदी काही दिवसापूर्वीच मला वाटतं लहूदादांचं आपण वाढदिवस साजरा केलेला आहे. 2 दिवसापूर्वीच म्हणा, लहू एकंडे साहेब यांचा 2 दिवसापूर्वी वाटतं वाढदिवस साजरा झालेला आहे. 2-3 दिवस हर्षलचा होता, त्यांच्या चिरंजीवाचा होता. दरम्यान सुरेख सुंदर अशा पद्धतीने सुजल कमबॅक करतो. काय गोलंदाजी करतोय. धन्यवाद प्रशांत पाटील साहेब. तिसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा सनसनाटी आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत या डावामध्ये पाहिलं तर कालिंगसाठी कोणत्याही गोष्टी अपेक्षित होत नाहीत. एका पाठोपाठ एक फलंदाज फक्त तंबूचा रस्ता धरतायत.
खेळपट्टीवर थांबण्याचा फारसा प्रयत्न फलंदाजांनी केलेला नाही आणि त्याचा फायदा गोलंदाजांनी घेतलाय. पहिला बॉल देखील चांगला होता सुजलचा आणि दुसरा बॉल देखील अगदी एष्ट्यांच्या रोखाने टाकला त्याने. एक इम्प्रोवाइज फटका खेळण्याच्या नादात बाद झालाय फलंदाज ऋतिक. नवीन बॅट्समन चंदन मैदानामध्ये पोहोचतोय 7व्या क्रमांकावर खेळण्यासाठी. पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजांनी डावाला खिंडार पाडण्याचं कार्य केलं आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचं आता काम सुरू आहे सुजलच्या माध्यमातून. व्यासपीठावर सातत्याने आपल्याला मान्यवर पाहायला मिळत आहेत या स्पर्धेदरम्यान. सन्माननीय संदीपजी काठोळे, सुदर्शन काठोळे, त्यांचे बंधू सारंग काठोळे असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल, SK ग्रुप, जय गणेश वाफाळे संघ यांच्या माध्यमातून हे दैदिप्यमान असं आयोजन. खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय V शेपमध्ये. तिकडे फिल्डर उपस्थित आहे, शेखर आहे. एकच धाव मिळेल. या सामन्यावर चांगली पकड निर्माण करण्याची एक संधी निर्माण झालेली आहे आणि सुरुवातीलाच पकड निर्माण केली असं म्हटलं तरी वावगं ठरू नये खानिवली संघानं. यस, नाम में उनके किंग है और उसी तरह यहाँ पर गेंदबाजी हो रही है. काफ़ी बेहतरीन गेंदबाजी, अतिशय देखणा मारा आपल्याला पाहायला मिळाला. कारण खालिंग संघ आपण जर पाहिला तर PTC मधील क्रमांक 1च्या रँकिंगवर असलेला संघ, मात्र फलंदाजी पूर्णपणे ढेपाळलेली आहे. बुरुज आहे त्याला खिंडार पाडलं गेले. धाबे जे आहेत ते दणाणलेले आहेत सध्या खालिंग संघाचे. जागा बनवली, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅटचा फेस उघडलाय, गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय, मात्र फिल्डर पोहोचलाय बॉलवर. एकच धाव मिळेल. तर पॉइंटला बीट करण्याचा प्रयत्न होता. सिंगल येते, सिंगलच्या मदतीनं धावसंख्या आता 15. 5 गड्यांच्या मोबदल्यात प्रशांतवर फार मोठी मदार आहे. एक षटकार त्याने ठोकलाय, त्याला जीवदान देखील मिळालेलं आहे. शेवटपर्यंत खेळपट्टीवर थांबावं लागेल आणि तो जर थांबला तर जरूर आणखी काही मोठे फटके पाहायला मिळतील आणि त्याचसोबत एक फायटिंग टोटल देखील पाहायला मिळू शकते. परंतु इतर फलंदाजांची देखील त्याला साथ हवी आहे. फटका तर चांगला आहे, परंतु समोर फिल्डर उपस्थित. अतिशय वेगानं आला होता फिल्डर राहुल, मात्र सिंगल प्राप्त केली आहे. कॉलिंग चांगली होती. सिंगल्स येत आहेत या षटकामध्ये. केवळ 16 धावा. ब्लॉकवरचा वेध घेणारा चेंडू टाकला होता, खोदून काढावा लागला होता चंदनला. चंदनला इथे नंदन बनावं लागेल आपल्या गावासाठी, गावाचं नावलौकिक वाढवण्यासाठी, कारण परिस्थिती अतिशय दयनीय आपल्याला पाहायला मिळते. चंदन देखील एक उगवता तारा आहे आणि आज खऱ्या अर्थानं त्याची अग्निपरीक्षा देखील आहे, परंतु तेवढीच मोठी संधी देखील आहे. संघाला अडचणीतून बाहेर काढावं लागेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं हा बॉल फक्त बॅटचा फेस उघडलाय, दिशा दाखवली. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉईंटला. सचिन तिकडे उपस्थित आहे, चांगला फिल्डर आहे. एक झेल देखील त्याने टिपलाय. आणखी एक सिंगल आली आणि याचबरोबर षटकाची होती सांगता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सरस्वती खालिंग संघाची धावसंख्या 5 बाद 17. म्हणजे 6ची सरासरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. किती मैदानावरती शांतता पसरलेली आहे. दर्शक प्रेक्षक होते. अतिशय मोठी धावसंख्या उभारला जाईल, एक चांगला रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळेल अशी आशा त्यांना होती. मात्र ती आशा पूर्णपणे मावळून गेलेली आहे पहिल्या 3 षटकात. अजूनही 2 षटकं शेष आहेत. रंग बदलणारा सरडा असं क्रिकेट खेळाचं वर्णन केलं जातोय. क्रिकेटमध्ये कधी कोणत्याही क्षणी काही बदल होऊ शकतोय. मगाशी आपण जर पाहिलं तर सामना प्रचित 11 विरुद्ध श्रीराम स्पोर्ट हाही रंगतदार बनला. अगदी काही शेवटच्या 8 चेंडू शिल्लक असताना सामन्यामध्ये सनसनाटी निर्माण झालेली आपण पाहिलेली आहे. विशेषतः शेवटच्या ओव्हरमध्ये जो फुलटॉस बॉल टाकला गोलंदाजाने, तेथे सामन्याला कलाटणी मिळाली आणि त्या फुलटॉस बॉलचा खरपूस समाचार फलंदाजाने घेतला होता. षटकार ठोकला होता करणने आणि अखेर तो सामना जिंकला श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघानं. याच्यानंतर देखील एक महत्त्वाची मॅच असणार आहे, जय बजरंग चिंचवली विरुद्ध जय गणेश वाफाळे B. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. अजित पाडेकर आलेले आहेत, चिंचवली संघ उपस्थित झालेला आहे. वेलकम. हा सुद्धा बॅटल आपल्याला अतिशय जबरदस्त पाहायला मिळेल. दरम्यान मला वाटतं पडगा एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज असेल गोलंदाज शेखर. गोविंद या ठिकाणी आलेला आहे. आपलं स्वागत आहे. दरम्यान समीर गोलंदाजी आलेला आहे. पंचांचा इशारा नो बॉल, कारण बिमर चेंडू होता. उंची हाईट जास्त चेंडूला होती. स्वाभाविकपणे या चेंडूवरती 1 धाव मिळते. 18 धावा धावफलकावरती झळकत आहेत. फ्री हिट असेल आणि प्रशांतसाठी समीर गोलंदाजी दुरा सांभाळतोय. यस, आणि संधी आहे उजव्या हाताच्या फलंदाजी बाजूची.
आणि फुलटॉस चेंडूला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये भिरकावण्याचा प्रयत्न होतोय. पळून एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या नादामध्ये प्रशांत शेलार बाद होतोय. तर की प्रशांतचा जंप बसत चाललेला आहे. काही चेंडू त्याने खेळून काढले होते आणि हा फ्रीट बॉल होता. हाराकिरी केली मी असं म्हणेन, कारण गरज नव्हती दुसऱ्या धावेची. तिथे फिल्डर होता उपस्थित आणि फ्रीट बॉलवर फक्त तुम्ही धावचीच्या रूपात बाद होऊ शकता, तेच घडलेलं आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फसला. ऑलरेडी 5 फलंदाज बाद झालेले आहेत. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. चौथं षटक नुकतंच सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे प्रशांतला खेळपट्टीवर थांबणं गरजेचं होतं, परंतु चूक केली आहे प्रशांतनं. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याच्या नादात तो धाव बाद झालाय. संघाची धावसंख्या 6 बाद 19. यस, स्ट्राईक हातात घेण्याच्या नादामध्ये या ठिकाणी आपण स्वतःला कुठेतरी आत्मघातकी केलेलं आहे. दरम्यान जान आलेल्या जनार्दन शेलार पहिल्याच चेंडूवरती मोठा आघात करण्याचा प्रयत्न होता, मात्र फाईन लेगच्या क्षेत्राकडे चेंडू जात होता. थर्डमॅनच्या क्षेत्राकडनं अडवलं जातंय. एक धाव मिळते. धाव फलकावरती धावा मात्र अतिशय आपण पाहतोय दयनीय अवस्थेमध्ये आहे. 6 खेळाडू बाद झालेत आणि केवळ 20 धावा धाव फलकावरती झळकल्या जात आहेत. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत या मॅचमध्ये किंग स्पोर्ट्स खानिवली संघाची आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही पाहत आहात जय गणेश चषक 2025 वाफाळे. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. एकूण 5 दिवसांची ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. खोलवा टप्प्याचा क्विकर बॉल होता. ऑन साईडला तडकावलाय. डीप मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहे. फक्त एक धाव मिळेल. आजची जी रणनीती आहे त्याच्यामध्ये एक फार मोठी महत्त्वाची बाब अशी आहे, शेखर दळवी यांचं मागच्या 25 वर्षापासूनचं एक स्वप्न आहे ते जय गणेश ट्रॉफी जिंकण्याचं. पण ते स्वप्न आपण पाहतो बऱ्याचदा ते उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलेले आहेत. अंतिम फेरीपर्यंत पोहोचताना त्यांना खूप अडचणी आलेल्या आहेत. तर ही स्पर्धा त्यांच्यासाठी नक्कीच त्यांना खुणावत असेल. दरम्यान विजिट करण्याचा प्रयत्न होतो आहे, मात्र चेंडू शरीरावरती लागलेला होता. कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी मिळणार नाही. म्हणजे एकापाठोपाठ एक पाहतोय आपण ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली. चारही गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी केली अजय. हो, प्रत्येक षटकामध्ये एक नवीन गोलंदाज आलाय. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. फिल्डर स्वतः गोलंदाज जज करत होता, परंतु नाही जमलं. बॉल थोडासा त्याच्या आवाक्या बाहेर राहिला. दूर डीपमधून तिथे फिल्डर आला. तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. छान, प्रत्येक बॉलवर काही ना काही वेगळं पण करण्याचा प्रयत्न करतोय. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोवाइज क्रिकेट देखील खेळण्याचा प्रयत्न झाला आहे, परंतु आत्तापर्यंत मोठा फटका आलेला नाही. क्षमता जरूर आहे जान अर्थात जनार्दनमध्ये. धावसंख्या 23. स्विंग अँड मिस चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेनं कट होणारा हा बॉल डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. खालिंग संघाची धावसंख्या 6 बाद 23. खूपच दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते आहे. ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाली कौतुक करावं लागेल. पहिलं षटक रोशन तुंगारे सनसनाटी निर्माण करणारे. एक धाव देत 2 गडी बाद केले. ते दोन्ही गडी होते सलामवीर. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर शेखरनं ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली ती सुद्धा अतिशय देखणी होती. 10 धावा जरूर बहाल केल्या, मात्र विवेक शेलारसारखा अतिशय महत्त्वाचा गडी त्याने बाद केला. सुजलनं सुद्धा साजेशी कामगिरी केली. केवळ 4 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला. समीरनं या षटकात एकही गडी प्राप्त केला नाही, मात्र धावा दिल्या केवळ 6. म्हणजेच भरपूर पर्याय उपलब्ध आहेत शेवटच्या षटकासाठी, परंतु सुजलची निवड करण्यात आली आहे. शेखरचं षटक देखील बाकी होतं. रोशनचं षटक देखील बाकी होतं, परंतु लेफ्ट आर्म गोलंदाजाचा वापर शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुजल समोर डावखुरा फलंदाज देखील आहे. हवेत खेळण्याचा निर्धार होता. ग्राउंडेड फटका, कारण बॅटची इनसाइड एज लागली आहे. फिल्डर दुरून झेपावला, परंतु थोडीशी मिसफिल्ड, त्याचा मिळतोय फायदा खालिंग संघाला. 2 धावा येत आहेत पहिल्या बॉलवर. आता फक्त 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे या डावामध्ये. किंग स्पोर्ट्स खानिवली संघाने टॉस जिंकला या सामन्याचा आणि प्रथम बॉलिंग करण्याचा जो निर्णय घेतलाय अगदी योग्य वाटतोय. त्याला सार्थ ठरवणारी गोलंदाजी त्यांची राहिली. क्षेत्ररक्षणाची देखील खूप चांगली साथ मिळाली आहे. कॅचेस खूप चांगल्या पकडल्या. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉलर. संधी आहे धावचीतची आणि यस डायरेक्ट हिट. फलंदाज धावबाद.
वाटतं नव्याने फलंदाज भावेश पितांबरे येत आहेत. बऱ्याच दिवसानंतर मैदानावरती फलंदाजीची संधी एखाद्या स्पर्धेमध्ये मिळणं ही अतिशय महत्त्वाची बाब असते. कारण सरस्वती कालिंग संघाचे जे 3-4 फलंदाज पुढचे असतात ते सामना कव्हर करत असतात. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय आता 9व्या क्रमांकावरती भावेश आलेला आहे. आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ खालिंग संघाच्या फलंदाजांना या मॅचमध्ये करता आलेला नाही. अक्षरशः वाताहत झाली आहे. 7 बाद 25 अशी नाजूक अवस्था. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडला जनार्दन लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टाईम फटका, बॉल चाललाय पॉईंटला. एका बाउन्सवर फिल्डर कलेक्ट करतोय. तोपर्यंत फक्त एक धाव मिळेल आणि सिंगल डबलने जास्त काही नुकसान होणार नाही खानिवली संघाचं. धावसंख्या 26, 7 गड्यांच्या मोबदल्यात. हा बॉल थोडासा वेगानं टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला बॉल आहे. मला असं वाटलं की कदाचित डाव्याष्टीच्या बाहेर वगैरे आहे की काय. आपण ज्या अँगलने बघतोय आपल्याला प्रथमदर्शनी लाईन समजत नाही, पण पंच अगदी यष्ट्यांच्या समोर उभे असतात, ते बरोबर जज करतात आणि चांगले निर्णय संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. ओ हो हो, आणखी एक चांगला बॉल. अंधाधुंदपणे बॅट फिरवली जाते. आणखी एक डॉट बॉल. याचं कारण आहे पालघर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही गेलात ना सर, तर बरोबर अगदी खेळपट्टीच्या सरळ रेषेमध्ये समालोचन कक्ष असतं. आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या बॅकवर्ड क्षेत्रामध्ये आपण बसलेलो आहोत. येस, ऑनलाईन प्रेक्षकांना हे माहिती असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. नाहीतर कधी कधी त्यांना असं वाटत असेल की कॉमेंटेटर काय बोलतायत. आपल्याला जे दिसतंय आपण तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल येथे मिळणार आहे आणि याचबरोबर डावाची होईल सांगता. अप्रतिम गोलंदाजी, सर्वच गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली आहे आणि एक लोवेस्ट अशी धावसंख्या पाहायला मिळते या स्पर्धेतील. 7 बाद 27. सरस्वती खालिंग 28 धावांचं एक माफक आव्हान सामना जिंकण्याकरिता 5 ओव्हर्समध्ये किंग स्पोर्ट्स खानिवली संघासमोर. आपण जाणार आहोत पुढील मॅचच्या टॉसकडे. आणखी एक मोठा सामना, जय बजरंग चिंचवली विरुद्ध जय गणेश वाफाळे बी. सन्माननीय अतिथींना मी विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते म्हणजे प्रशांत आणि शैलेश आपण टॉस बॉक्समध्ये येणार आहात. संकेत निरंजन यांच्याकडनं विजयी टॉस विनर कर्णधार आहे, त्याच्यासाठी शीतपेय आहे. तर भावेश गवाळे आपण पण जॉईन व्हा. नाणेफेकी होत आहे. एका बाजूला असेल जय बजरंग चिंचवली आणि दुसऱ्या बाजूला असेल जय गणेश वाफाळे बी. नाणं दाखवतो आहे वर्ल्ड कप ऑफ PTC. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या स्पर्धेचे शिल्पकार संदीप खाटोळे साहेब. मी शैलेश प्रशांत पाटील साहेबांच्या हातामध्ये नाणं दिलेलं आहे. यस, आणि गोविंद विराट कोहली आहे. तर नाणेफेकीचा कौल आहे प्राप्त केलेल्या कर्णधाराला आपण शीतपेय देणार आहोत. हे आम्हाला संकेत निरंजन यांच्याकडनं लाभलेलं आहे. धन्यवाद संकेतजी, धन्यवाद दोन्ही मान्यवरांना. आणि विनंती करतो आपण मंचाची शोभा वाढवायची. नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकलेला आहे, तुझा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. समोर जय गणेश वाफाळे बी आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? कमीत कमी 10 रनचा रत्नाकर. या स्पर्धेबद्दल काय वाटतं? स्पर्धा तर खूप चांगली आहे. खेळण्याची संधी दिली त्यांचा आभार मानतोय. पण खेळायला खूप मजा येईल असा ग्राउंड बनवला आहे, ते चांगला बनवला आहे. आभार मानतो त्यांचा. PTCतील वर्ल्ड कप या स्पर्धेला म्हटलं जातं गोविंद. हां, नक्कीच. रोमहर्षक लढती जी अपेक्षा आहे त्याची पूर्तता आम्हाला पाहायला मिळेल. हो, नक्कीच मिळेल. आपल्या समोर आपण जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ एक तगडा संघ आहे. पहिली स्पर्धा PTCची ज्यांनी जिंकली तोच संघ. आणि क्रमांक जर आपण रँकिंगचा विचार केला तर मला वाटतं 2चा दावा त्यांचा मजबूत होईल. अशा संघावर जर नाणेफेकी आपण गमावली, नाणेफेकी महत्त्वाची होती. असं काही नाही, या नाण्याच्या 2 बाजू असतात. एका बाजूने हार पत्करावं लागते, परंतु पहिले बॅटिंग करायची आणि मी बॅटिंगच घेणार होतो. नाणेफेक जिंकल्यासाठी बॅटिंग करायची होती आणि निर्णय जो हवा आहे तो भेटला, त्यामुळे चांगला खेळ करण्याचा प्रयत्न असेल. निश्चित म्हणजे मनाजोगता आपला निर्णय लागलेला आहे. ही स्पर्धा आपल्या गावाकडनं आयोजित करण्यात आलेली आहे. पडग्याम टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून म्हटलं जातं आहे. स्पर्धेबद्दल आतापर्यंत जे आपण ज्या पद्धतीने स्पर्धा चालू आहे खूप चांगला प्रतिसाद मिळते, काय वाटते? सर, आमच्या जय गणेश वाफाळ्याचा जर विचार जर केला
तर याच्या 15 वर्ष अगोदर किंवा त्यापेक्षा अगोदर जेव्हा स्पर्धा ठरली ती एक नंबरचीच असते आणि ही स्पर्धा त्यापेक्षा एकदम दुपटीने एकदम आणि अतिशय सुंदर नियोजन पद्धतीने स्पर्धा केलेले 5 ओव्हरचे सामने बघायला भेटले आहेत. कुठेतरी नवीन प्लेयरांना चान्सेस भेटतात या मॅचमध्ये आणि असं नियोजन एकदम आपल्या पडगावमध्ये प्रथमच होत आहे. रोमहर्षक सामन्याची अपेक्षा त्याची पूर्तता आम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच सर. यस, तर नाणेफेकीचा कोल आहे तो जय बजरंग चिंचोली संघाने जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. माय गो टू कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक. हॅलो चेक. धन्यवाद गणेश गायकवाड सर. अतिशय सुंदर तिथे मात्र प्रश्न विचारले गेले दोन्ही संघनायकांना आणि चांगलं त्याचं उत्तर मात्र दोन्ही संघनायकांच्या वतीने मात्र आपण पाहिलं. परंतु या ठिकाणी फक्त 28 धावांचा लक्षाचा पाठला किंग्स स्पोर्ट खानोली सकाळला या ठिकाणी करायचा आहे. हो, हा बॅटल खूप छान रंगणार आहे. विवेक शिलार त्याच्या अगेन्स्ट आपण शेखरला पाहिलं, त्याच्या सोबतीला पाहिलं तर फलंदाज सुजल आहे आणि सुजल हा उदयास आलेला हा खेळाडू आपण पाहतोय. मागील 2-3 वर्षाचा विचार केला तर मात्र अतिशय सुंदर कामगिरी त्याची आपण खानोली संघासाठी पाहत असतो. एक अष्टपैलू कामगिरी आपण त्याची पाहत असतो आणि जरूर पहिल्या चेंडूवरती विवेकला मात्र तिथे सन्मान दिला शेखर दलवीनं आणि अखेर पहिल्या चेंडूवरती त्यांनी आपल्या डावाचा मात्र तिकडे खाता उघडला सिंगल धावेने. अच्छी गेंद थी विवेक शिलार की. उनको पता है कि विवेक कहीं ना कहीं जोर लगाएंगे, थोड़ा एक्स्ट्रा एफर्ट भी डालेंगे इस मैच में. खासतौर पर हमेशा वो अपना 100% देते ही है, लेकिन इस मैच में और ज़्यादा कहीं ना कहीं कोशिश हो सकती है विकेट चटकाने के लिए. इसलिए पहली गेंद पर ज़्यादा जोखिम नहीं उठाया शेखर ने और टारगेट भी छोटा है. हो निश्चितपणे, कारण 30 चेंडूचा आपण खेळ पाहू शकतो आणि 30 चेंडूमध्ये फक्त 28 धाबा इथे मात्र जोडायच्या आहेत किंग्स स्पोर्ट खानोली संघाला. हो, इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा. कारण पंचांच्या अगदी स्क्वेअरला आपण जर पाहिले तर अतिरिक्त फिल्डर आहेत आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी याचा नुकसान आता मात्र भोगावं लागेल टीम खालिंग संघाला. जी हाँ, बिहाइंड स्क्वेयर ऑन साइड में वहाँ पर 2 से अधिक खिलाड़ी थे, 3 फील्डर थे, जिसके चलते अंपायर ने नो बॉल घोषित किया है. यदि सरस्वती खालिंग टीम ये मैच जीतने में कामयाब हो जाती है तो खालिंग टीम को 5,000 रुपयों की इनामी राशि दी जाएगी विशाल शिलार इनकी ओर से. परंतु त्याच्यासाठी आता मात्र अजय फार मोठा मात्र ठिकाणी घाम घालावा लागणार आहे. कारण चमत्कार खेळ इथे मात्र करावा लागेल तरच तुमच्या खेळाला मात्र क्रीडा रसिकांचा मात्र नमस्कार असेल. परंतु ती कामगिरी आज पाहायला मिळू शकेल का? हो, भन्नाट वेग, काय वेग प्राप्त करतो अजय. जर आपल्याला संधी मिळाली विवेकच्या अगेन्स्ट खेळण्याची तर एक्झॅक्टली तुझा मनस्थिती तिथे काय असेल? आपने शायद मेरी बल्लेबाजी देखी नहीं है. तकनीक तो मेरे पास है बहुत अच्छी. शायद मैं बड़े हिट्स नहीं लगा सकता हूँ, लेकिन इतना भी कमज़ोर नहीं कि मैं आसानी से आउट हो जाऊँ. आउट तो हो जाता है कोई भी, लेकिन आसान नहीं होगा. चलिए, यहाँ पर गेंदबाजी बढ़िया हो रही है विवेक द्वारा. कदमों का इस्तेमाल, ड्राइव किया है सीधे बल्ले से, गैप ढूंढा है और निकल जाएगी गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन. एम सुद्धा आता मात्र आपल्या मूडमध्ये त्याचा परंतु या ठिकाणी क्लासिकल स्ट्रोक पाहिला सुजलच्या बॅटमधून मिड ऑफला एक्झॅक्टली बीट केलं. हो, इथं मात्र पाहू शकाल जम्पिंग जपाक स्ट्रोक केल्याचा प्रयत्न, परंतु फलंदाजाच्या अवाकाच्या बाहेर बाउन्सर होता आणि त्यात पंचाच्या वतीने मात्र त्या ठिकाणी वाईट घोषित केला. पहिली एक्स्ट्रा धाव विवेक शिलारनं मात्र या ठिकाणी खर्च केली आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचाच्या वतीने दिला गेलाय. अखेर संघाची धावसंख्या सिंगलच्या वतीने आपण पाहतोय बिनगडी बाद 7. मुझे लगता है कि थोड़ा बहुत फ्रस्ट्रेशन भी रहेगा विवेक के अंदर, क्योंकि उनकी बल्लेबाजी पूरी तरह से फ्लॉप रही. पूरी टीम ने निराश किया. अक्रॉस द लाइन खेला है इस बार, सीधे फील्डर के पास मौका बना है. ओहो, डायरेक्ट हिट की थी ज़रूरत, विकेट कीपर दूर थे. ऐसे मौके बुनाने होंगे. लो स्कोरिंग मैच है, लेस देन रन बॉल इक्वेशन है. जहां पर भी मौका मिलेगा खालिंग टीम को उसको बुनाना होगा, तब जाकर मैच में रोमांचकता पैदा हो सकती है. परंतु जरूर आज किंग्स स्पोर्ट खानोली संघाचं मी या ठिकाणी कौतुक करेन की कुठेतरी खालिक संघाला चॅलेंज दिलाय त्यांनी. कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये खालिक संघाचा आपण अव्वल दर्जाचा खेळ पाहिलेला आहे, परंतु या स्पर्धेमध्ये कोणतरी संघ आता खालिक खानोलीच्या अपोजिट बाग पुन्हा पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका शॉर्ट पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू चला वेगानं बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार.
पाहते काय जबरदस्त ऑपरेटिंग पाहतो असं वाटतं की त्यांच्याकडे गाण्यांचा भंडारा आहे आणि त्या भंडारातून एक एक सॉन्ग काढतात आमचे डीजे ऑपरेटर मिस्टर निकनेम पापलेट. क्या बात है, यहाँ पर बल्लेबाज के पास भी जो शॉट्स की रेंज है वो जबरदस्त है। पहले सामने चौका जड़ा था, इस बार गति और उछाल का इस्तेमाल करते हुए 4 रन प्राप्त किए। सूजल ने ये तेज तर्रार गेंद थी, अब की बार ठीक तरह से खेल नहीं पाए, कोई रन नहीं इस गेंद पर और इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति। खानिवली टीम बहुत ही बेहतरीन स्थिति में इस मैच में, 11 बिना किसी नुकसान के। सुजलचं मी कौतुक करेन की त्यांनी विवेक शिलारच्या अगेन्स्ट कुठलाही दडपण अजय घेतला नाही, कुठल्या प्रेशरच्या अनुषंगाने मांडणी त्यांनी केली नाही. त्याचा जो नैसर्गिक केला आहे, नॅचरल जो केला आहे तो त्याने प्रस्थापित केला आणि आय थिंक 2 चौकार विवेक शिलारच्या अगेन्स्ट मात्र लगावले गेले की असं नाही की तुमच्या विरोधात एखादा चांगला गोलंदाज असेल की त्या गोलंदाजीवर तुम्ही धाबा जोडू शकत नाही. जर तुमच्याकडे जिद्द असेल, चिकाटी असेल आणि स्वतःवरती विश्वास जर असेल तर तुम्ही नक्कीच सुजल सारखी फलंदाजी विवेक शिलारच्या अगेन्स्ट करू शकता. ते आज घडताना पाहिलं आपण. सुजल मेरे ख्याल से और भी अच्छे बल्लेबाज है, जिस तरह से उन्होंने खेला है उससे भी बेहतर वो खेल सकते हैं और वो कई बार देखने को मिला है। उनके पास काफ़ी सारे शॉट्स है, क्लासिक अंदाज में बैटिंग करने के लिए जाने जाते हैं, बड़े हिट्स भी लगाते हैं, यानी कि स्लॉग हिटिंग भी कर सकते हैं। तो ऐसे बल्लेबाजों की आवश्यकता होती है आपकी टीम में और खासतौर पर टॉप ऑफ द ऑर्डर खेलते हैं, पावर प्ले में खेलने का मौका मिलता है, वहाँ पर ये बल्लेबाज बहुत ही उपयुक्त साबित होते हैं। आणि एक्झॅक्टली आपण सुजलचा विचार केला तर मात्र त्यासाठी शेखर दलूची फार मोठी भूमिका आहे, कारण त्यांनी सुजलला घडवलाय, वारंवार त्याला मात्र तो संधी देत असतो आणि त्याचप्रमाणे आता मात्र या ठिकाणी एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची आज या संघामध्ये आपल्याला वर्णी लागताना पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज चेंदन. हो, खराब चेंडू, फुल टॉस, स्लॉक केला आणि चेंडू चला मिड विकेटच्या पलीकडे. एका टप्प्याच्या साह्यानं 4 धाबांसाठी येतो ह्या चौकार. आने की कोशिश थी चंदन द्वारा, लेकिन लो फुल टॉस गेंद बनी और केवल दिशा दिखाई उसको, अच्छा डायरेक्शन दिखाया डिप स्क्वायर लेग की तरफ। पावर प्ले अभी भी चल रहा है, फायदा मिलता हुआ शेखर दलवी को। टाइमिंग बहुत अच्छी थी, गेंदबाज की गति का इस्तेमाल करते हुए खेले थे और 4 रन, स्कोर बढ़ता हुआ 15 रन। अब केवल 13 रन और चाहिए मैच को जीतने के लिए किंग स्पोर्ट्स खानिवली टीम को। 23 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है, कोई विकेट नहीं गिरा है, यानी कि सभी इक्के जो है वो किंग स्पोर्ट्स खानिवली के पास है। हो, निश्चितपणे. आणि एक्झॅक्टली आपण म्हणू शकतो की मुंबईचा फेमस वडापाव, लोणावळ्याची फेमस चिकी आणि खाली संघाची गोलंदाजी पडली खानिवली संघाच्या अगेन्स्ट फिकी. क्या बात है, राइमिंग वर्ड्स। लेकिन अब यहाँ पर तीखी गेंदबाजी करते हुए मुझे लगता है कि वापस लौट सकते हैं मैच में, गुच्छों में विकेट चटकाने होंगे। मौका है यहाँ पर, विकेट मिल सकता है, विवेक गेंद के नीचे, ओ दूसरे प्रयास में लपक लिया कैच और शेखर दलवी आउट। ती शेखर दलीपची कॅच विवेक शिलारने मात्र त्या ठिकाणी प्राप्त केली. ये थोड़ी बहुत संतुष्टि रहेगी मेरे ख्याल से ये मैच समाप्त होने के बाद विवेक शिलार को। हालांकि पहले ओवर में बहुत प्रयास किया उन्होंने विकेट छटकाने के लिए, लेकिन विकेट मिला नहीं विवेक को, सफलता मिली है चंदन को। शेखर थोड़ा जल्दबाजी कर बैठे मेरे ख्याल से, एक चौका जड़ चुके थे, लेकिन इस बार ऑन साइड में उठाकर खेलने का प्रयास किया, सही पोजीशन में नहीं थे, टॉपेज लगा और बढ़िया कैच विवेक द्वारा। नए बैट्समैन राहुल मैदान में, शेखर ने बनाए 5 रन, 13 रन अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए किंग स्पोर्ट्स खानिवली टीम को। आणि ते 13 धाबा जोडण्यासाठी अजूनही 22 चेंडूचा खेळ आहे ना या इनिंगमध्ये अजूनही बाकी आहे. ओ, पचकण्याचा प्रयत्न, बादची आय थिंक कडा होती, परंतु विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण विवेक शिलारा पाहतोय, जबरदस्त स्टॉपिंग तिथं पाहिली आणि अखेर
पहिल्याच चेंडूवरती मात्र या ठिकाणी पाहिले तर राहुल दलवी थोडासा चाचपडला त्या ठिकाणी. हे दलवी ब्रदर्स आपण पाहिलं की अनेक वर्षापासून या संघाला मात्र चांगलं योगदान देत आहेत. त्यामध्ये या समीर दलवी असेल, हे तिन्ही बंधूंची जोडी आपण या संघामध्ये पाहत असतो आणि या तिघांकडून मोठमोठ्या अपेक्षा त्यांच्या सहकार्यानं आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतात. हो पावलंत बाबत पुन्हा बॅकची कडा, परंतु चेंडू विकेट किपरपर्यंत मात्र कॅरी झाला नाही, परंतु स्टॉपिंग खूप छानपैकी आपल्याला पाहायला मिळतो अजय. जी हाँ, बढ़िया कार्य करते हुए स्टंप्स के पीछे विवेक शेलार, लेकिन गेंदबाज भी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. चंदन पहली गेंद पर चौका आया था इस ओवर में, उसके बाद वापसी की है. बड़ा विकेट उनके खाते में है शेखर दलवी का, और इसी तरह से डॉट गेंदों की ज़रूरत है. बल्लेबाज ज़्यादा गलतियां ना करे तो ये मैच एक तरफा ही है फिलहाल. फुल टॉस, इस बार तगड़ा प्रहार लॉन्ग ऑन की जानिब खेल दिया है, लेकिन फील्डर मौजूद है बाउंड्री पर. सिर्फ एक रन लेने का अवसर राहुल के पास. तीसरी गेंद पर अपना खाता खोलते हुए राहुल सुजल 8 पर बैटिंग करते हुए 2 चौके जड़ चुके हैं. टीम का स्कोर अब 16 रन 1 विकेट के नुकसान पर. निश्चितपणे असं वाटलं होतं की मात्र सामना आय थिंक 2 षटकामध्ये संपन्न होतो की काय, परंतु अजूनही मात्र आपण जर पाहिले तर सर्व खेळाडूंची ज्या बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे, जे ही चांगली बाब आहे खाली संघासाठी. कारण चॅम्पियन संघ आहे. मागील काही स्पर्धाचा विचार केला 3 विनर्स ट्रॉफी, 1 रनर्स ट्रॉफी, आणि त्याचमुळे पाहतो की अजूनही मात्र तिथे संघर्ष करतात. फाईट बॅक करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे आणि सध्या तो परिणित सुरू आपण पाहतो या चंदनच्या माध्यमातून. और इसी की उम्मीद भी है. भले ही बल्लेबाजी में उनकी टीम फ्लॉप रही है, लेकिन प्रयास तो आप कर ही सकते हो गेंदबाजी और क्षेत्र रक्षण में. मैच अभी भी खत्म तो नहीं हुआ है और मैच को लंबा लेकर जाने की कोशिश यहाँ पर. कॉलिंग टीम की कदमों का इस्तेमाल, आगे निकले जरूर लेकिन खींची हुई लेन थी, किनारा लगा बैट का और एक और विकेट. मात्र महागारी परतली आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता विजयासाठी किंग्सफोर्ड खानिवली संघाला अजूनही 12 धाब्यांची गरज. बहुत बढ़िया गेंदबाजी चंदन द्वारा. चंदन ने बल्लेबाजों पर बंधन लगाया. पहले ओवर में 11 रन आए थे, दूसरे ओवर में केवल 5 रन और 2 विकेट्स चंदन के खाते में. विवेक शिलार एक बार फिर से गेंदबाजी के लिए तैयार होते हुए. ये ओवर बहुत इंपॉर्टेंट है. यहाँ पर विवेक शिलार जिस तरह की धारदार बॉलिंग के लिए जाने जाते हैं, उनकी जो विकेट टेकिंग एबिलिटी है वो उनको दिखानी होगी. कम से कम रन्स देकर ज़्यादा से ज़्यादा विकेट्स यदि प्राप्त करेंगे तो फिर आखिर के 2 ओवर्स में मज़ा आ सकता है. 12 रन है अभी भी. मुझे लगता है कि शायद कैप्टन तो मेडन ओवर की अपेक्षा कर रहे होंगे, लेकिन मेडन नहीं, 2-3 रन वाला भी ओवर करते हैं, कुछ विकेटें निकालते हैं 2-3, तो शायद फिर भी मैच रोमांचक बन सकता है. राहुल के पास स्ट्राइक, विवेक चले राइट आर्म ओवर द विकेट. लेंथ बॉल ड्राइव कर दिया है, ठीक तरह से टाइम तो नहीं कर पाया है, लेकिन सिंगल ले जाएंगे. अब यहाँ से और चाहिए 11 रन, 17 गेंदे शेष. आणि जरूर तुम्ही इथे उल्लेख केला की संघाने एक विवेक शिलारकडून मिडेनची जरूर अपेक्षा करत आहे, परंतु राहुल सुद्धा मात्र कच्चा खेळाडू नाहीये की त्याला सुद्धा माहिती की जर विवेकच्या केस आपण किमान 2-3 जरी धाबा जोडल्या तरी सुद्धा मात्र आपल्या संघासाठी ते चांगल्या ठरू शकतील आणि तोच प्रयत्न पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला. मुझे लगता है कि शेखर के बाद सबसे बढ़िया टेक्निक खाने टीम में राहुल के पास ही है. अच्छी गेंद थी ये, कुछ समझ नहीं पाए थे बल्लेबाज, थोड़ी नीची भी रही थी. बिंदी गेंद. प्रयास कर रहे विवेक शिलार. पहले ओवर में भी आपने देखा कि उन्होंने कितना जोर लगाया था विकेट चटकाने के लिए. वो बाउंसर का भी इस्तेमाल कर रहे थे, कंधे का जोर लगा रहे थे, काफ़ी रफ्तार निकाल रहे थे, लेकिन सफलता मिली नहीं. अभी भी अपने पहले विकेट की तलाश में विवेक शिलार, प्रिंस ऑफ भिवंडी, खालिंग एक्सप्रेस. खूपच वेगवान चेंडूची हाताळी करण्याचा तो प्रयत्न करतोय आणि तशी पर्यंत विकेट फास्टर आहे. ओ अप्परकटच्या साडे खेळण्याचा प्रयत्न, परंतु जानला आता मात्र कुठेतरी हँड ग्लोवची आवश्यकता असावी, ज्याप्रमाणे विवेक शिलार वेगाने चेंडू हाताळतो अजय. खतरनाक गेंद थी ये, बल्लेबाज की गर्दन नापती हुई गेंद. टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ भी आई और ये देखिए आपने आपको बचाया, वहां पर बैट्समैन ने झुक गए, गेंद के लाइन से अपने शरीर को अलग किया, जाने दिया विकेट कीपर के पास. खौफनाक गेंदबाजी विवेक शिलार द्वारा. स्ट्राइक के समय योगेश के पास. योगेश भी अच्छे बल्लेबाज माने जाते हैं. अभी तक खाता खुला नहीं है. 2.3 ओवर्स का खेल समाप्त हो चुका है. रन संख्या 17, 2 विकेटों के नुकसान पर. 15 गेंदों का खेल बाकी है. 11 रनों की आवश्यकता है.
पण निश्चितपणे परंतु खेळपट्टीवरती दोन्ही अनुभवी खेळाडू आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात. कारण योगेशकडे सुद्धा मात्र भरपूर वर्षाचा अनुभव आहे. त्याच्या सोबतीला पाहिलं तर राहुल आहे, परंतु योगेशने आता फक्त 2 चेंडू फेस केले, एकही धाव त्याच्या बॅटमधून आलेली नाहीये. राहुलनं 3 चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून पाहिले आपण सिंगल धाव. आणि इथे मात्र पावसाळ ऑनसाईडला टर्न करता प्रयत्न, चेंडू चालल्या वेगानं अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने. यतीश शेलार वेगानं चेंडूवरती झेपावले तो, परंतु फेकी थोडीशी संत आली आणि त्याच वेळी मात्र फलंदाजाने एकेरीचं उत्पादन दुहेरीमध्ये केलं आणि अखेर 2 धाबांनी संघाची धावसंख्या पुढे जाताना आपण पाहतोय 2 गडी बाद 19. एक बात आपने गौर की होगी कि कहीं ना कहीं सिंगल बचाने का उतना ज़्यादा प्रयास नहीं हो रहा है। गेंद यदि विकेट कीपर के पास जाएगी या फिर बॉलर के पास सीधे जाएगी तभी शायद डॉट बॉल देखने को मिलेगी। तो सिंगल सेविंग पोजीशन में फील्डर ज़्यादा नज़र नहीं आ रहे इस ओवर में, जबकि रन्स बहुत कम है बचाने के लिए। गेंदें ज़्यादा है अभी भी, 19 रनों पर रन संख्या, मात्र 9 रन दूर जीत से किंग खानिवली। ओ हो, कमाल की रफ्तार, एक और डॉट बॉल। ज्याप्रमाणे एखादी रुलावरून एक्सप्रेस ट्रेन वेगाने जाते त्यापेक्षा अधिक वेगानं हा चेंडू मात्र या ठिकाणी विकेट्सवरून आपण जर पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. काय भन्नाट वेग प्राप्त करतोय. और ना सिर्फ गति थी बल्कि अतिरिक्त उछाल भी प्राप्त करते हुए विवेक शिलार। बल्लेबाज भी शायद विकेट नहीं देना चाह रहे हैं, भले ही कुछ डॉट गेंदें क्यों ना खेल जाए, उनको मालूम है विकेट रहेंगे तो बाद में रन्स निकाल सकते हैं। इस बार दिशा दिखाई है, बैट का फेस खोला और गैप ढूंढ लिया है, 4 रन। दोन गडी बाद 23 धावा लागल्या गेल्या आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धाबांची गरज। समीकरण देखते हुए तो केवल औपचारिकताएं नजर आ रही है क्योंकि 2 ही खिलाड़ी आउट हुए हैं। 2 पर बैटिंग करते हुए राहुल, 6 पर पहुंच चुके हैं योगेश। बहुत ही चतुराई भरा स्ट्रोक था, अंतिम क्षणों तक गेंद को देखते रहे थे और केवल बैट का फेस खोला था उन्होंने। विवेक की गति का इस्तेमाल किया, प्लेसमेंट अच्छा था और यहाँ पर आउटफील्ड भी बहुत बढ़िया है। शानदार चौका योगेश के बैट से। अब 12 गेंदों में 5 रनों की आवश्यकता है। मुझे लगता है कि खालिंग टीम जो है वो हार के कगार पर है, लेकिन यहाँ पर गेंदबाजों को आप ज़्यादा दोष नहीं दे सकते। वो उनकी बल्लेबाजी जो है वो कहीं ना कहीं निराशाजनक रही। 40-45 रन्स यदि बनते तो ये मैच बहुत ही रोमांचक हो सकता था। नेवर लेकर प्रशांत पड़ गया एंड से, फुल टॉस, इस बार भेज दिया गेंद को ऑन साइड में, मिड विकेट स्क्वायर लेग के दरमियान से बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन और इसके साथ ही मैच समाप्त होता हुआ। बड़ी जीत दर्ज की है सरस्वती खालिंग के विरुद्ध किंग स्पोर्ट्स खानिवली ने। क्या बात आहे, अतिशय सुंदर केला आज किंग स्पोर्ट खानिवली संघाचा आपण पाहिला आणि अखेर वेळेमध्ये सुद्धा मात्र या ठिकाणी चांगलं सहकार्य किंग स्पोर्ट खानिवली संघाच्या वतीने आपण पाहिलेलं आहे। आईबाज झेल पकडला त्या ठिकाणी प्रेक्षकांनी। मिस्टर अमित विषे उर्फ बाळ्या मामा याचकडून आईबाज झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे, तर त्याच प्रेक्षकांना यायचं आहे आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्यांनी अष्टपैलू खेळ प्रस्थापित केलेला 2 षटकांचा स्पेल हाताळला, 2 षटकांच्या स्पेलमध्ये यश फक्त 7 धाबा खर्च केला, गडी बाद केला 1 आणि धाबांचा पाठला करत असताना 2 चौकारच्या साह्यानं 8 धाबांचं त्यांनी या ठिकाणी चांगली बॅटिंग सादर केली आणि तो खेळाडू आहे मिस्टर सुजल। त्याची आपल्याला सुफलाम कामगिरी या स्पर्धेमध्ये या पहिल्या सामन्यामध्ये त्यांच्याकडून पाहायला मिळाली आणि सुजलला विनंती असेल की आपण या सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आणि ज्या प्रेक्षकाने आईबाज झेल पकडलाय त्याला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा यायचं आहे आमच्या मुख्य व्यासपीठाकडे। आपल्याला सुद्धा मिस्टर अमित विसे याचकडून तब्बल 100 रुपयाचा पारितोषिक दिला जाणार आहे आणि यानंतर पुढील जो सामना असेल जय गणेश वापाले ब विपक्ष जय बजरंग स्पोर्ट चिंचवली। चिंचवली संघाने सुद्धा या हंगामामध्ये एक ट्रॉफी जिंकलेली आहे, जयदुर्गा ट्रॉफी जरूर विजेता संघ आहे। असोसिएशन मध्ये एक ट्रॉफी जिंकलेली आहे आणि असोसिएशनच्या व्यतिरिक्त 4 स्पर्धा या संघाने जिंकलेल्या आहेत। चांगल्या टच मध्ये आपण संघ पाहत आहोत आणि सुजलला देऊया आपण या ठिकाणी ही सुंदर ट्रॉफी। सन्माननीय वापलगावचे प्रसिद्ध उद्योजक योगेश शेठ वेखंडे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण जी सुंदर ट्रॉफी आहे ती आपण वितरित करा आणि सन्माननीय
आमचे शिलार मामा इथे उपस्थित आहेत. आपण पुढे या, तुमच्या शुभ हस्ते आपण केक पेस्ट्री देणार आहोत. जबरदस्त खेळ, चांगली कामगिरी आपल्याला सुजलकडून पाहायला मिळाली. सो वेल प्लेड सुजल, तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. पहा इवा झेल पकडणारे भोकरी गावाचे हे खेळाडू आहेत. क्या बात आहे, चेहऱ्यावरती गोड स्माईल. आणि या वापलगावचे बाल्यामामा या पुढे या, आपल्या शुभ हस्ते आपण कॅश प्राइज वितरित करा. पहा ही ब्ल्यू कलरची कडक नोट आहे. अजून पकडले तर अजून तुम्हाला बक्षीस मिळेल. कारण आमचा अमित विषयांचा मात्र मन खूप मोठा आहे. आणि या पावसाळ्याला या ठिकाणी लंच ब्रेक नंतर या स्पर्धेचे जनक सन्माननीय संदीपजी काठोले साहेबांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. त्यांचं करूया आपण कॉम बॉक्सच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया आपण थोडंसं चेंजेस. आणि ऐकूया पुढील सामन्याचं वर्णन आमचे सहकारी समालोचक आदित्य जाधव आणि त्याच्या सोबतीला जोडले जातील गणेश गायकवाड सर. थैंक यू सो मच योगेश पाटिल एंड अजय गरत. लौट चलते हैं हाई वोल्टेज मैच की तरफ. जय बजरंग चिंचोली बनाम जय गणेश वाफाले बी के बीच में टॉस जीतकर चिंचोली के कैप्टन ने पहले गेंदबाजी का फैसला किया था और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है जय गणेश वाफाले बी टीम को. दोनों ओपनर्स बीच मैदान पर जाते हुए प्रतीक विषय और उनका साथ देने के लिए आकाश विषय. इस मैच के मुख्य अंपायर शानू कुरैशी और चौधरी सर इस वक्त हम देखते हुए चारों भी अंपायर्स ने कमाल की अंपायरिंग की है, जिसमें पंकज चौधरी, शानू कुरैशी, फारूक बर्डी सर, रमीज रईस सर. ये आप देख सकते हैं इस वक्त बहुत खूबसूरत टेलीकास्ट, किंग ऑफ टेलीकास्ट प्रिंस मूवीज का बहुत अच्छा मिक्सिंग वर्क, लाइव मैन की भूमिका इस वक्त प्रथमेश निभाते हुए. मैं आदित्य जादव आपको ले चलता हूँ संदीप काठोले की इस बिग शो में जय गणेश वाफाले ट्रॉफी द वर्ल्ड कप ऑफ पीटीसी. इस वक्त ओम जिम के ओनर आकाश बीशी का आगमन होता हुआ हमारे बीच में. ये सतीश को दिखाया जा रहा है. सुनील सांबरे उर्फ पप्पू भाई, 12 डॉट गेंदे खेलने का रिकॉर्ड है उनके नाम जय गणेश वाफाले ट्रॉफी में. यस, सुनील सांबरे उर्फ पप्पू, आलुषा दोंडो, कई ऐसे नाम हैं. वाफाले गांव में भी एक से एक चेहरे हम देख रहे हैं. जिस तरह से बाल्या मामा भी हमने देखा भी पिछले कुछ गेंद पर जिन्होंने आइवा कैच के लिए इनाम लगाया था. यस, वाफाले में कोई कमी नहीं है. आपको अजय गरज आपको एक मैच टूर्नामेंट याद होगा वडवली में, जिस तरह से हर 2 मिनट में वहाँ पर समाज सेवक आ रहे थे और उद्योगपति. खेल की शुरुआत रही थी और बीच में उद्योगपति, बिजनेसमैन, इस तरह के नामचीन लोग आते थे. लौट चलते अब खेल की तरफ. अंपायर सबको खेल शुरू करना है. आस्तिक गेंदबाजी के लिए पहला ओवर लेकर बैट्समैन आकाश विषय के लिए ओवर द विकेट. पहली गेंद ड्राइव कर दिया, डिफेंस किया था. मिड ऑन के खिलाड़ी ने गेंद को उठाया लेकिन मिस स्पीड आप जाके बैकअप होता हुआ इस बीच एक रन पूरा करते हुए सिंगल के मदद के साथ आकाश विषय और वाफाले बी का खाता खुलता हुआ. जब पिछले सीजन की समाप्ति हुई तो सरपंच कप को जीता था जय गणेश वाफाले बी ने और गुरसे बी जैसी मजबूत टीम को उन्होंने शिकस्त दी थी. या सरपंच कप सापे में वो मैच हुआ था. आखिरी ओवर बहुत कमाल का गिरा था जहां पर किशोर मुकदम को रोक दिया था. प्रतीक विषय के लिए सवाल पूछा है लेकिन अंपायर सहमत नहीं है. यस, अजीत पाड़ेकर की यह अपील हमने चैंपियन सुपर लीग में कई मर्तबा देखी थी. इस तरह की अपील हमने कई मैचेस में देखी थी. जो साजिद शेख का जो शो हुआ था चैंपियन सुपर लीग, बहुत उत्साह में रहते अजीत पाड़ेकर, दबाव बनाते अंपायर्स के ऊपर. अधिकांश
खेल की शुरुआत होती भी और इस बीच विकेट गिरता हुआ प्रतीक विषय का। इस वक्त विक्रम विषय और आकाश विषय की तरफ से सिक्सर हैट्रिक के लिए 500 रुपए का कैश प्राइज है वाफाले के बल्लेबाज को। लेकिन इस बीच विकेट गिरा, बड़ी विकेट हासिल करते हुए आस्तिक गेंदबाज अपने स्पेल में बड़ा विकेट हासिल करते हुए ब्रेक थ्रू देते हुए 0 पर आउट होकर डगआउट में जाते हुए प्रतीक विषय। इससे पहले सवाल पूछा था, टोकन अपील की थी अजित पाड़ीकर ने और दूसरी गेंद पर तुरंत कहीं ना कहीं विकेट गिरता हुआ। पिछले मैच में 21 रन बनाकर आउट हुए थे प्रतीक विषय। अच्छी पारी खेली थी। नया बैट्समैन लेफ्टी बैट्समैन आतिश हम देखते हुए, लेफ्टी राइटी का कॉम्बिनेशन अब क्रीज पर। लेफ्टी बैट्समैन के लिए डीप स्क्वायर लेग मिड विकेट वाइडिश पर नजर आता हुआ। कट कर दिया, स्क्वायर ऑफ द विकेट, गेंद चली गई। जब तक गेंद को उठाते हुए समय था बैट्समैन के पास 1 रन पूरा करने का। सिंगल के साथ आतिश का भी खाता खुलता हुआ, टीम का स्कोर आगे सरकता हुआ 2-1 विकेट गंवाने के बाद। सम्मानीय नीलेश सांबरे साहब का आगमन हो चुका है। हर एक आदमी के पीछे एक राज छुपा है वाफाले गांव में। कदमों का इस्तेमाल, निकल के मार दिया, गेंद जारी है डीप बैकवर्ड पॉइंट पर। आउटफील्ड काफी तेज और शानू सर का इशारा था, 4 रन। देखिए किस तरह से शॉट्स को खेला था, जगह दी थी ऊपर बैट्समैन को। बहुत आसानी से और सफाई से शॉट्स को खेला था आकाश विषय ने 4 रन के लिए। 6 पर जा चुका है।